यशया 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. यस, आमेन. किती अद्भुत वचन आहे ना परमेश्वराचंही, की परमेश्वर काय सांगत आहेत आपल्याला, की तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. यस, किती मोठी हे शक्ती सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला हे जगिक जीवन जगत असताना असं कोणीही म्हणत नाही प्रियांनो, की भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, कारण मी तुझा देव आहे. असं परमेश्वर आपल्याला सांगत आहे, की मी असं करतो याच्या मागे काय कारण आहे, तर मी तुझा देव आहे आणि मी तुला काय शक्ती देईन. जेव्हा आपण एखादी परिस्थिती अडचणीमध्ये हारतो, स्वतःला काय बलहीन समजायला लागतो, तर तेव्हा परमेश्वर काय आपल्याला शक्तीही देणारा काय आहे, परमेश्वर महान आहे. आणि मी तुझे सहाय्यही करतो. हो, परमेश्वर आपल्याला वेळोवेळी काय सहाय्याने ही मदत करतच असतो, कारण आपण हे जगणं, आपलं हे राहणं परमेश्वराच्या मदतीशिवाय काहीही आपण करू शकत नाही. त्यामुळे परमेश्वराचं आपल्याला वेळोवेळी पावलोपावली सहाय्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. यस, आमेन. आपण रिसीव करू ह्या वचनाला, की परमेश्वर काय सांगतोय, की मी तुला माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला काय करेन, सावरेल. तर किती मोठं, खरंच परमेश्वर खूप महान आहे. परमेश्वराचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही. किती अद्भुत असे आश्वासन परमेश्वराने आपल्याला देऊन ठेवले आहेत, पण आपण काय करतो, की त्याचा विचारसुद्धा करत नाही. आपण आपल्याच काय जगिक जीवनाच्या व्यापामध्ये गुरफटतो आणि परमेश्वराच्या अशा सुंदर हिम्मत, धैर्य बांधणाऱ्या वचनापासून आपण खरंच दूर आहोत. तर किती परमेश्वराचं अद्भुत हे आश्वासन आहे. आपल्याला कोणीच असं आश्वासन देत नाही किंवा आपल्याला सपोर्टही करत नाही प्रियांनो. हो, खूप अद्भुत वचन आहे परमेश्वराचं, की परमेश्वर म्हणतो, की भिवू नको, घाबरू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. हो, सदैव परमेश्वर आपल्या बरोबरच असतो, कारण आपण त्याचा अनुभव घेत नाही. आपण काय करतो, की आपल्याच बुद्धीने, आपल्या शक्तीचा आपण काय करतो, उपयोग करतो. पण परमेश्वर काय म्हणतो एका ठिकाणी, की दुःखी, कष्टी आणि भारक्रांत जन हो माझ्याकडे या, तर मी तुम्हाला काय देईन, विसावा देईन. हो, कारण परमेश्वर आपलं सगळा भार घेण्यासाठी तयार आहे. सर्व आपलं ओझं हे परमेश्वर काय स्वतःवर घेण्यासाठी तयार आहे. पण आपणच असे निर्बुद्धी व्यक्ती, मनुष्य आहोत, की आपण काय करतो, की परमेश्वराकडे न जाता, परमेश्वराचा धावा न करता आपण सदैव काय आपल्याच बळावर लढण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तिथेच आपलं काय धारातीर्थ होऊन जाते. त्यामुळे कधीही आपण आपल्या बुद्धीचा वापर न करता परमेश्वराने दिलेल्या आश्वासनाला आपण मनापासून विश्वासाने ग्रहण करूया. आणि इथून पुढील आपलं सर्व जे काही अडचणी, चिंता आहेत, ह्या सर्व आपण परमेश्वराच्या चरणी ठेवूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान, महिमान, सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण त्या योग्यतेचा तू आहेस माझ्या बाप्पा. हो देव बाप्पा, हा सुंदरसा दिवस आमच्या जीवनात जोडलास, त्याबद्दल तुझे उपकार स्तुती करते माझ्या राजा. हो देव बाप्पा, किती अद्भुत वचन आहे हे तुझं, किती मोठं आश्वासन आहे परमेश्वरा, की तू काय सांगतो, की भिवू नका, घाबरू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. हो, आम्हीच आमच्या काळजीने, चिंतेने तुझ्यापासून दूर जातो बाप्पा, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, क्षमा मागून आम्ही तुझ्या चरणी लीन नम्रतेने येतोय माझ्या परमेश्वरा. आणि हे वचनाला आम्ही ग्रहण करावं, ह्या वचनाचा आम्ही अंगीकार करून चलावा, असं तो आम्हाला बनवू बाप्पा. हो परमेश्वरा, परत एक बार बाप्पा आजच्या सुंदर दिवसासाठी तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू. शालोम. परत भेटूया आपण अशाच एक अद्भुत वचनासोबत. थँक्यू.